नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग न्यूज अँड लेटेस्ट अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एसटी बसचा मोफत प्रवास या नागरिकांना मिळणार काय असणार। चला तर जाणून घेऊया आपल्याच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या वतीने 75 वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी प्रवास योजना ही सुरू केलेली आहे। महाराष्ट्र शासनाच्या वतीने ही योजना राबवण्याकरिता यापूर्वीच घोषणा केलेली होती। याचा अनेक जण फायदा घेत आहेत। यासंबंधी जीआर सुद्धा निघालेला आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मोफत एसटी प्रवास योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती काय असणार आहे। मित्रांनो, या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये फ्रीमध्ये प्रवास मिळणार आहे। मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने यापूर्वी सुद्धा आपल्या महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी महामंडळाच्या साध्या बसेसमध्ये 50% सवलत, तसेच निम आराम बसेसमध्ये 50% सवलत आणि शिवशाही बसेसमध्ये 30% ते 45% सवलत लागू केलेली होती। फ्री ट्रॅव्हलिंग स्कीम महाराष्ट्र या योजनेसंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वतीने वेळोवेळी शासन निर्णय सुद्धा काढण्यात आलेले होते। मित्रांनो, मोफत प्रवासाकरिता खालील कागदपत्रे सोबत लागणार आहे। आजपासून मोफत बस प्रवास योजनेअंतर्गत सुरू होत असलेल्या मोफत प्रवास योजनेअंतर्गत तुम्हाला सवलत मिळण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, मतदान कार्ड किंवा राज्य शासनाचे सेवानिवृत्ती अधिकारी यांना देण्यात आलेले ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट आणि पॅन कार्ड किंवा तहसीलदार यांनी दिलेले ओळखपत्र, तसेच एसटी बसचे स्मार्ट कार्ड किंवा डिजिटल पद्धतीमध्ये जर तुमच्याकडे एम आधार किंवा डिजी लॉकर यापैकी कोणतीही एक ओळखपत्र असल्यास तुम्हाला सवलत मिळणार आहे। मोफत एसटी बस प्रवास योजनेअंतर्गत कोण लाभ घेऊ शकतो? महाराष्ट्र शासनाच्या वतीने मोफत एसटी प्रवास योजना ही ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येत आहे। ज्याचे वय 75 वर्षावरील आहे अशा नागरिकांसाठी या योजनेअंतर्गत सर्व प्रकारच्या बस सेवेमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे। तसेच 50% सवलत कोणाला मिळणार आहे? ज्या ज्येष्ठ नागरिकांचे वय 65 ते 75 या दरम्यान आहे अशा नागरिकांना 50% सवलत मिळणार आहे। तसेच महिलांना सुद्धा 50% सवलत मिळणार आहे। ही योजना एसटी महामंडळाच्या सर्व बसेसमध्ये सुरू असणार आहे। त्यामुळे जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुमच्या कुटुंबात जर ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळवता येणार आहे। एसटी महामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची आवश्यकता नाही। वरील दर्शवलेली आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवून तुम्ही या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकता। ही माहिती आपल्या महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक घराघरात पोहोचली पाहिजे, त्याकरिता आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।